काढू त्यांना मी काही गोष्टींचं आश्वासन दिलेलं आहे. काही बदल आम्हालाही अपेक्षित आहे. शेवटी युतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात आणि इकडे तर महायुती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला काही जागा सोडल्या आहेत, काही आम्हाला सोडलेल्या आहेत, काही जागा भारतीय जनता पक्ष लढतोय. परंतु महायुतीची घोषणा झाल्यानंतर ह्या घटना आणि ह्या गोष्टी घडतच राहतात, कारण उमेदवारी प्रत्येकाला हवी असते. परंतु प्रामुख्यानं शिवसैनिकांना जे वाटत होतं ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे त्यांच्या भावनांचा मी आदर करतो आणि त्यांच्या भावनांचा कुठेतरी मान राखणं, सन्मान राखणं मी माझं कर्तव्य समजतो. शेवटी पालकमंत्री म्हणून त्यांचे जर काही विचार असतील त्यांनी माझ्या पुढे मांडले तर त्यांना न्याय देण्याची भूमिका पालकमंत्री म्हणून माझी आहे. अजूनही 2 दिवस आहे, उद्या आणि परवाचा दिवस आहे आणि ह्या 2 दिवसामध्ये काहीतरी बदल अपेक्षित होतील असं मला तरी वाटतं. मी चर्चा करतो आणि त्यातनं चांगला मार्ग काढतो जेणेकरून आमच्या शिवसैनिकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असं वाटेल. शेवटी हा जो निर्णय असतो महायुतीचा हा वरिष्ठ पातळीवर झालेला असतो आणि ही महायुतीची घोषणा जी आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्याचबरोबर अजितदादा पवार यांनी केलेली आहे. आणि त्यामुळे महायुतीच्या जागांच्या वाटपामध्ये जो काही घोळ धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेला आहे त्यामध्ये आम्ही मार्ग काढू आणि आमच्या शिवसैनिकांना न्याय देऊ. शेवटी जागेची अदलाबदल करण्याची चर्चाही आम्ही करू. परंतु एक गोष्ट नक्की सांगतो मी की आमच्या शिवसैनिकांना प्रताप सरनाईक न्याय देईल आणि एकनाथ शिंदे साहेबांनी त्यासाठीच मला धाराशिवला पाठवलं. हीच होती की आपल्या उमेदवारांना कुठेतरी न्याय दिला पाहिजे. आम्ही शिवसैनिक म्हणून काम तर करणारच आहोत. उद्या त्यांना जरी अजून जागा सोडल्या जास्त तरी आम्ही त्यांचंही काम करणार. परंतु शेवटी आमच्या भावनांना कुणीतरी वाली सापडला पाहिजे आणि त्यासाठी आमच्या भावना आम्ही अशा व्यक्त केल्या. काही एकाच हातामध्ये जर एबी फॉर्म गेले असतील आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीने एबी फॉर्म वाटले असेल तर तेही चुकीचं आहे. आणि ते मी त्यांच्यासमोर कबूल केलं, राजन साळवींनी कबूल केलं की आम्ही विश्वास ठेवला आणि कुणाच्या तरी हातामध्ये एबी फॉर्म दिले आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीने वाटले. ठीक आहे, आता वाटले गेले असतील भाजपकडे आमच्या लोकांकडे दिले होते एबी फॉर्म. म्हणजे मी नाव पण घेतो, अजित पिंगळेंकडे दिले होते आणि अजित पिंगळेंनी काही लोक आमच्या लोकांना विश्वासात न घेता दिले असं त्यांचं मत आहे. त्यामुळे त्यांनाही मी बोलणार आहे की असं करणं योग्य नाही. शेवटी शिवसैनिक आहे, शिवसैनिकाची ताकद आहे आणि त्या ताकदीच्या जीवावरच आज जिल्हा हा शिवसेनेचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. अशा परिस्थितीमध्ये हे जे काम झालेलं आहे ते योग्य नाही. काही ऑडिओ क्लिप सुद्धा आमच्या एका युवासेनेच्या कार्यकारिणी सदस्यानं जारी केली होती. त्या विषयावर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली. मी त्यालाही सांगितलं की राजन साळवी शेवटी संपर्क प्रमुख आहे, ते तुमच्याशी बोलत असताना जर त्यांनी शिवसैनिकांच्या भावनांचा विचार करून जर तुमच्याशी चर्चा केली असेल तर ती गोष्ट घरगुती गोष्ट आहे, कुटुंबातली गोष्ट आहे. तर तुम्ही प्रसार माध्यमांकडनं जाहीर करणं चुकीचं आहे असं त्यांनी कबूल केलं की साहेब माझी चुकी झाली आहे म्हणून. त्यामुळे शेवटी पालकमंत्री म्हटल्यानंतर जिल्ह्याचा पालक असतो, शिवसैनिकांचा पालक असतो आणि ती जबाबदारी मी स्वीकारलेली आहे आणि निश्चितपणे जास्तीत जास्त शिवसैनिकांना न्याय कसा मिळवून देता येईल हे आम्ही प्रयत्न करणार आहोत. काही चर्चा झाली का नाही, आता तुमच्याशी तुम्ही वेळच दिला नाही ना अजून मला चर्चा करायला. आपण म्हटलं की अजित पिंगळे नाही तर त्या जागांवर काय होईल. आम्ही सकारात्मक आहोत. वरिष्ठ नेते सुद्धा ह्या ठिकाणी आता मुख्यमंत्री सुद्धा दावतला होते, ते सुद्धा आज आलेले आहेत. चर्चा शिंदे साहेब करतील, गरजच पडेल. पण मला असं वाटतं की माझ्या लेवललाच मी प्रयत्न करणार आहे आणि मार्ग निघेल. मगाशी आपण सांगितलं की एबी फॉर्म अजित पिंगळेंकडे होते आणि त्यामुळे गोंधळ झाला. तुम्ही सुचवलेली नावं जी आहेत ती आली नाही तर दुसऱ्याच लोकांना आम्ही सुचवली नव्हती नावं ही त्यांना आम्ही सांगितलं होतं की एवढ्या जागा आपल्याला सुटलेल्या आहेत, तुम्ही जिल्हा प्रमुखांनी तुम्ही एकत्रित बसून हे त्या ठिकाणी एबी फॉर्म द्यायला पाहिजे. कार्यकर्त्यांचं आणि शिवसैनिकांचं म्हणणं असं आहे की एका गटाला न्याय दिलाय, दुसऱ्या गटाला न्याय दिला नाही आणि त्यामुळे शिवसैनिक न्याय मिळण्यापासून वंचित राहिलाय. पण त्यांना पण तशी आम्ही समज दिलेली आहे आणि त्यावर आपण तोडगा काढू. शिवसेनेमध्ये आहे नाही, गटबाजी नाहीये हा असं त्यांचं मत ठरलं. परंतु आम्ही सांगितलं शिवसेना ही अखंड आहे, त्यामुळे गटबाजीचा विचार न करता आपण सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करतो. फॉर्म मिळत नाहीये आणि अजित पिंगळे जर दुसऱ्या उमेदवाराला जो उमेदवार त्या मतदारसंघात माझं म्हणणं अजून सगळं निर्णय शेवट झालेला नाहीये. आजचा दिवस उद्याचा दिवस आहे, परवा आपल्याला माघारी घेण्याची शेवटचे दिवस आहे. तोपर्यंत काहीतरी चांगलं निघेल अशी अपेक्षा आहे. शिवसेना पक्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समिती किती जागा लढणार आहे महायुतीमध्ये? आम्ही भूम परंड्याच्या सर्व जागा लढतोय. म्हणजे 13 जिल्हा परिषदा आणि 26 पंचायत समिती
आणि इतर ठिकाणी 10 जिल्हा परिषदा आणि 24 पंचायत समित्या अशा लढण्याचा निर्णय झालेला आहे. आपण सर्व जागा माहितीत लढण्याचं म्हणताय, मात्र भूमपरंड्यावाशीमध्ये वेगळी परिस्थिती, शिवसेना आणि सर्व पक्ष म्हणजे तिथं सगळ्याच वेगवेगळे तिथे पक्षांना सावंतांना विरोध होतो. म्हणून माझं असं म्हणणं आहे की उद्याचा दिवस अजून आहे आपल्याला. आजची रात्र आणि उद्याचा दिवस आहे. परवा शेवटचा दिवस असल्या कारणानं प्रत्येक गोष्टीला मार्ग निघेल. आमदार तानाजीराव सावंत हे महायुतीचा घटक असतील का? हो, 100% महायुतीचे घटक असतील. ते आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहे. ह्या जिल्ह्याचे ते पालकमंत्री होते आणि प्रामुख्याने ह्या जिल्ह्यातून तर सातत्याने निवडून पण येत आहेत. त्यामुळे ते महायुतीचेच घटक होते. नगर परिषदेला आणि भूमपरंड्याकडे तीच परिस्थिती होती. तानाजी सावंत विरुद्ध सर्व पक्ष. शेवटी विजय झाल्यानंतर शेवटी विजय झाला ना. महायुतीचा विजय म्हटला. त्याला महायुतीचा विजय. त्यांनी दोन्ही नगर परिषदा निवडून आणल्या. त्यांनी त्यांची ताकद आहे ती दाखवली आणि ते ताकद दाखवून त्यांनी दोन्ही नगराध्यक्ष निवडून आणलेले तिथे आहे. भाजपनं विरोध केला ना त्याला. ठीक आहे, भारतीय जनता पक्षाने विरोध केला असेल, पण तानाजी सावंतांनी आपली ताकद त्या ठिकाणी दाखवली आणि दोन्ही नगराध्यक्ष निवडून जर आणले असेल तर हे मान्य करायला पाहिजे की भारतीय जनतापेक्षा त्यांची ताकद ही जास्त आहे. ही ताकद आपली इतर जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी नाही असं आता वाटतं. हळूहळू आम्ही कमी करू, पडतोय आम्ही का? वाढवू, आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करू. विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आमचे उमेदवार पराभूत झाले आणि त्यामुळे थोडंसं आमच्या शिवसैनिकांचं खच्चीकरण झालं. पण जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतर आमची ताकद ही प्रचंड वाढेल आणि त्याचबरोबर ह्या जिल्ह्याचा विकास करत असताना पालकमंत्री म्हणून माझ्यावर जी जबाबदारी एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे ती जबाबदारीची जाणीव ठेवून आम्ही हा जिल्हा परत एकदा पूर्णपणे शिवसेनेचा बालेकिल्ला आम्ही दाखवून देऊ. शिवसेनेच्या चिन्हावर भाजपमधून आलेले जे उमेदवार आता दिलेले आहेत, किती ठिकाणी आपण बदल करणार नाही, बघा आता मी असं सांगत नाही शिवसेनेच्या चिन्हावर. बघा, शिवसेनेच्या चिन्हावर लढवलेला भले तो राष्ट्रवादीतनं आलेला, भाजपामधनं आलेला, उभाटामधनं आलेला किंवा काँग्रेसमधनं आलेला, एकदा आमचा एबी फॉर्म दिला की तो शिवसैनिक झाला. मग त्याला पर्याय नाही. जाण्याचे दरवाजे बंद झालेले असतात कारण एबी फॉर्म त्याला पक्षाचा दिलेला असतो. त्यामुळे तो कुठल्याही पक्षाचा असेल तरी शेवटी एबी फॉर्म म्हटल्यानंतर आमचा शिवसैनिक. साहेब, आपल्या पक्षाच्या अध्यक्षपदाच्या दावेदारीमधून अर्चना पाटील यांना उमेदवारी अर्ज माघार घ्यायला लावलेली आहे. भाजपच्या कुठल्या नावाला शिवसेनेचं समर्थन नाही, असणार आहे? आम्ही अध्यक्षपदाच्या अर्चना पाटलांच्या नावाला असणार आहे की इतर कुठल्या नाही, नावाला? आम्ही अध्यक्षपदाबाबत आमची काहीही चर्चा झाली नाही. पहिलं माझं असं म्हणणं आहे की हे अजून जे 2 दिवस आहेत, आजची रात्र, उद्याचा पूर्ण दिवस आणि परवा 3 वाजेपर्यंत आम्ही कुणी माघार घ्यायची, कुणी कुठले फॉर्म ठेवायचे या विषयावर चर्चा करू आणि जे शक्य असेल तेवढ्या जागेवर समन्वयानं आम्ही तोडगा काढू आणि त्यानंतर मग हा निर्णय होईल. अजूनपर्यंत अध्यक्षपदाच्या बाबतीत किंवा उपाध्यक्षपदाच्या बाबतीत किंवा कुठल्याही कमिटीच्या बाबतीत काही निर्णय झालेला नाही. संभाव्य नाव आलं म्हणून अर्चना पाटलाचं जर नाव आलं तर त्याला पाठिंबा मला असेल. अजूनपर्यंत आमच्याशी काही चर्चा झालेली नाही. पाठिंबा संभाव्य नाव आलं तर जिल्हा परिषद नाही, आमची अध्यक्ष कुठलीही त्या बाबतीत चर्चा आणि झालेली धनंजय नाही. आपलं तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत पण स्वतंत्र लढतात अपक्ष. शिवसेनेचेच काय बोलणं झालं किंवा नाही, माझं काही त्यांच्याशी बोलणं झालं नाही आणि मी शक्यतो कुणाच्याही कौटुंबिक वादामध्ये मी पडत नाही. कौटुंबिक वादाचा फायदा पक्षासाठी घेणाऱ्यांपैकी मी नव्हे. त्यामुळे त्यांचं ते कुटुंबातलं वैयक्तिक वाद आहे तो त्यांनी त्यांच्या कुटुंबामध्ये सोडवावा. शिवसेना त्यामध्ये सहभागी बिलकुल होणार नाही. आपल्याच पक्षाचे युवा सेनेचे तर बघू ना, 2 दिवस आहे. 2 दिवसामध्ये काहीतरी आपण निर्णय चांगला कसा होईल आणि शिवसैनिकांना सर्व न्याय कसा मिळेल यासाठी मी प्रयत्न करतो. शिवसेनेचा आता निर्णय झालेला नाही, परंतु जो काही निर्णय आहे तो वरिष्ठ पातळीवर माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या निवडणुकीच्या पर्यंत तसं काही ठरवलेलं नाहीये. 5 तारखेला ज्या निवडणुका होतील, 7 तारखेला त्याचा रिझल्ट लागल्यानंतर जर जिल्ह्यातून आम्हाला योग्य प्रकारे जर चांगला रिझल्ट आला तर काय प्रश्नच येणार नाही. ज्या पद्धतीनं नगर परिषदेमध्ये चांगले रिझल्ट आले तशाच पद्धतीनं जिल्हा परिषदेमध्ये यावे ही आम्हाला अपेक्षा आहे. त्यामुळे बदल करण्याचा अद्याप तरी काही विचारच नाही. शिवसैनिकांचा असं आहे, असे जे वाद नाही, हे होतात वाद- आता मला एक गोष्ट सांगा, चिन्हावर आमच्या लढणार, विधानसभा आमच्या चिन्हावर लढणार, शिवसैनिक म्हणून काम करणार, परत भाजप आणि उगाच कोणीतरी शिक्का दिला मारला म्हणून तो काही भारतीय जनता पक्षाचा झाला का, असं काही होत नाही. सत्तेच्या नाही, शेवटी तर नवीन जुना हा आम्ही भेदभाव करणारच नाही. पण मला जर तुम्ही विचाराल तर 100% आम्ही सर्वसामान्य शिवसैनिक जो धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढलेला आहे त्याला संधी मिळेल असा पोताचा मी आहे. साहेब, एक विकासाच्या मुद्द्यावरती ही लोक काही नाही, विकासासाठी माझ्यावर कोणाशी संपर्कात चर्चा असतात. झालेली नाही. मी फक्त माननीय मुख्यमंत्र्यांशी आणि माननीय बावनकुळे साहेबांशी चर्चा केली. त्यामुळे ती लोक विकासाचा मुद्द्यावर निवडणुकीच्या आधीच आमची चर्चा झाली होती आणि विकास घेऊनच आम्ही पुढे जाणार आहोत. दोघीशेपणे माझ्यावर जर टीका केली असती तर मला त्यांनी काल फोन केला नव्हता. त्यांनी मला फोन, मुंबईचे नेते भरपूर आहेत, मुंबईला नेत्यांची कमी आहे का? शिवसेनेच्या नेत्यांची कमी आहे का मुंबईला? माझ्या आता काय यादी काढली तर 400-500 आहे.
नेते भरपूर आहेत. सावंत साहेबांशी होणार ना. सावंत साहेबांनी सांगितलं ना की ह्या जिल्ह्याचे वरिष्ठ नेते आहेत, जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि ते वरिष्ठ नेते असल्या कारणानं समन्वय त्यांच्याशी ठेवलाच जाईल आणि शेवटी त्यांच्याच माध्यमातून भविष्यामध्ये सुद्धा जिल्ह्याचा विकास केला जाईल.